आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन स्क्वेअर यातील न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत. सर्वप्रथम न्यूमरिकल आपण समजून घेऊया. काय कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड 100 mm अबाउट इट्स डायगोनल. म्हणजेच काय गिवन काय काय स्क्वेअर साइड दिलेले आपल्याला 100 mm म्हणजेच बेस 100 mm. डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. स्क्वेअर स्क्वेअरच्या सर्व बाजू कशा असतात? समान असतात. म्हणजेच काय होणार? ही 100 mm, ही 100 mm, ही साइड 100 mm आणि ही साइड देखील 100 mm. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कुठे फाइंड आउट करायला लावलाय? ॲट डायगोनल. डायगोनल म्हणजे दोन पॉइंटला अटॅच करणारा लाईन म्हणजेच काय असणार आपली डायगोनल. आपल्याला इथं काय करायला सांगितलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. नाव देऊ आपण याला ABCD. म्हणजेच काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AD किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट CB आपल्याला काय करायला सांगितलेले? फाइंड आउट करायला सांगितलंय. चला तर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. मोमेंट अबाउट, परंतु आपल्याला डायगोनल नाही माहित. मग सर्वप्रथम काय करूया? डायगोनल फाइंड आउट करूया. डायगोनल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही एक साइड माहित आहे, ही एक साइड माहित आहे. या दोघातला अँगल किती आहे? 90 डिग्री. याच्या ऑपोजिट साइड काय असते? हायपोटेनस. म्हणजे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल साठी जर हायपोटेनस फाइंड आउट करायचं असेल तर पायथागोरस थेरम माहित आहे. कसं असतं? बेस स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर असते. म्हणजेच काय होणार रे? AD स्क्वेअर, इथं लिहूया आपण AD स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर. फाइंड आउट करूया. 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर किती आलं? 20,000 आलं. AD स्क्वेअर. आपल्याला काय करायचं आहे? AD फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय करावं लागेल? याचं अंडर रूट घ्यायचं. याचं अंडर रूट घेतलं म्हणजे याचं सुद्धा अंडर रूट घ्यायचं. हे आपल्या आन्सर मध्ये व्हॅल्यू सेव्ह असणार आहे. म्हणून डायरेक्ट मी अंडर रूट आन्सर करतो. किती आलं? 141 पॉईंट. पुढचे 3 डिजिट घ्यायचे. 4, 2, 1. युनिट कसे आहेत? MM मध्ये. म्हणून काय द्यायचं? MM युनिट द्यायचं. म्हणजेच आपलं डायगोनल किती आलं रे? डायगोनल AD. जेवढा AD आहे तेवढा CB सुद्धा असणार आहे. 141.421 mm आला. आता आपल्याला डायगोनलची व्हॅल्यू माहित झाली. आपण डायरेक्ट फॉर्म्युलाचा वापर करून डायगोनल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. I डायगोनल इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय असतो? डायगोनल रेज टू 4 डिवायडेड बाय 48. याचे सर्व फॉर्म्युला पण लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेले. त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. तिथून तुम्ही थेरॉटिकल कन्सेप्ट आणि डायगोनल कसे फॉर्म्युले वगैरे सर्व तिथं त्यात आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तिथून तुम्ही ते फॉर्म्युले पाहू शकता. तर डायगोनलला, स्क्वेअरच्या डायगोनलला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? डायगोनल रेज टू 4 डिवायडेड बाय 48. डायगोनल किती फाइंड आउट केला आपण? 141.421 रेज टू 4 डिवायडेड बाय 48. म्हणजेच काय? I डायगोनल म्हणजेच काय? IAD इज इक्वल्स टू 141.421 पॉवर 4. पॉवर साठी हे बटन दाबायचं. पॉवर 4 इज इक्वल्स टू काहीतरी आलं. या आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे. म्हणून आन्सर डिवायडेड बाय 48. किती आलं? फार मोठी संख्या आली. याला आपण पॉईंट मध्ये शिफ्ट करण्यासाठी ENG शिफ्ट करतो. किती आलं? 8.333
इंटू 10⁻⁶. युनिट कसं आहे mm आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची पॉवर कशी असते 4 मध्ये. म्हणजेच आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल AED किती आलं 8.333 इंटू 10⁻⁶ mm⁴. सेम आन्सर आपण दुसऱ्या मेथडने ट्राय करूया. आता हा बघा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर कसा तयार झाला रे? हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल आणि ह्या दोन ट्रँगलचा डायगोनल म्हणजेच काय? ह्या ट्रँगलचा हा बेस आणि ह्या ट्रँगलचा हा बेस, म्हणजे दोन ट्रँगलचा बेस मिळून हा आपला काय झालेला आहे स्क्वेअर तयार झालेला आहे. मग आपण ट्राय करूया त्या मेथडने. आपल्याला ट्रँगलचा बेस कसा फाइंड आउट करतो माहिती आहे? BH³ डिवाइडेड बाय 12. त्या मेथडने आपण काय करूया ट्राय करूया. I diagonal is equals to twice of ही बेस इंटू इथून ते इथपर्यंत काय असणार आहे हाईटचा क्यूब डिवायडेड बाय 12. आता बेस आपल्याला माहित आहे डायगोनल फाइंड आउट केलाय किती आहे तो 141 पॉईंट. ट्वाइस ऑफ बेस किती आहे 141.421 इंटू हाईट किती असणार आहे इथून ते इथपर्यंत, किंवा हा ट्रायंगल असा धरला तर ही हाईट म्हणजेच काय होणार डायगोनलच्या निम्मा असणार आहे. डायगोनल किती आपला इथं फाइंड आउट करूया h इज इक्वल्स टू 141.421 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती येणार 141.421 डिवायडेड बाय 2 70.71 mm. इथं ठेवूया आपण 70.71 चा क्यूब डिवायडेड बाय 12. कॅल्क्युलेशन करूया. 70.71 चा क्यूब इंटू 141.421 काहीतरी आलं डिवायडेड बाय आन्सर मध्ये सेव्ह असणार म्हणून आन्सर डिवायडेड बाय 12 इंटू 2. ही व्हॅल्यू आन्सर मध्ये सेव्ह असणार म्हणून इंटू 2. काहीतरी मोठी व्हॅल्यू आली त्याला पॉईंट मध्ये शिफ्ट करूया. किती येणार 8.333 इंटू 10⁻⁶ mm⁴. I diagonal is equals to 8.333 इंटू 10⁻⁶ mm⁴. बघा दोन्ही सुद्धा आन्सर आपली कशी आली सेम आली. डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो आपण डायगोनल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल डायरेक्ट कसा डायगोनल रेस टू 4 डिवायडेड बाय 48, किंवा हा डायगोनल म्हणजेच काय रे या ट्रायंगलचा बेस आणि या ट्रायंगलचा बेस. ट्रायंगलच्या बेससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतो पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण जवळजवळ 10च्या आसपास न्यूमरिकल आपण ट्रायंगल बेसवर पाहिलेले आहेत, तिथून तुम्ही ते पाहू शकता. तर ट्रायंगलच्या बेससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो BH³ डिवायडेड बाय 12. परंतु दोन ट्रायंगलचा पासून हा डायगोनल तयार झालेला आहे म्हणून काय केलं इथं 2 न इंटू केलं. या मेथडने सुद्धा आपला आन्सर 8.33 इंटू 10⁻⁶ mm⁴ आणि डायरेक्ट फॉर्म्युल्याने सुद्धा 8.33 इंटू 10⁻⁶. तो और लिहितो. तुम्ही कोणत्याही मेथडने आन्सर काढू शकता. आन्सर आपलं कसं येते एकदम राईट येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.